महाराष्ट्रात निवडणुकीच्या रणसंग्रामास आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। यापूर्वी महाराष्ट्रात 4 प्रमुख पक्ष होते। हे 4 प्रमुख पक्षच निवडणुका लढवायचे, त्यांच्यामध्येच लढती व्हायच्या। काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी। त्याच्यापैकी 2 पक्ष फुटले, जे राष्ट्रवादी आणि शिवसेना या 2 झाले। आणि म्हणून आत्ताची जी रंगत आहे ती 6 पक्षांमधली आहे। जे पूर्वी 4 पक्ष होते, आता प्रमुख 6 पक्ष झाले। जे प्रथमच महाराष्ट्रामध्ये 6 पक्ष हे रिंगणात असतील आणि प्रत्येकाची कसोटी किंवा प्रत्येक पक्षाचं नेतृत्व हे आता पणाला लागेल। खरं तर सत्ता कुणाची येईल यावर आता ही निवडणूक अवलंबून राहण्यापेक्षा कोणता पक्ष या शर्यतीमध्ये टिकून राहील हे खूप महत्त्वाचं आहे। या 6 पक्षांबरोबरच तिसरी आघाडी होऊ पाहते। मनसे आहेच, वंचित बहुजन आघाडी आणि इतर छोटे पक्ष आणि त्याचबरोबर अपक्ष अशी ही बहुरंगी लढत ही पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळणार आहे। सत्तेपेक्षा आपला पक्ष हा प्राधान्याने पुढे आला पाहिजे, या शर्यतीमध्ये तो टिकला पाहिजे। यासाठी 6 पक्ष आपली पूर्ण ताकद हे पणाला लावतील। पहिल्यांदाच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल तो भारतीय जनता पार्टीचा। भारतीय जनता पार्टीने 2014 मध्ये 123 आमदार निवडून आणले होते। 2014 मध्ये मात्र त्याच्यामध्ये घट झाली आणि 105 आमदारांवर त्यांना थांबावं लागलं। दुर्दैवाने त्यांची सत्ताही गेली। वेगवेगळ्या आघाड्या, युत्या आणि वेगळंच राजकारण महाराष्ट्राला पाहायला मिळालं। त्यानंतर भाजपाने काही पक्षांवर राग काढला, फोडाफोडीचं राजकारण केलं आणि त्यानंतर आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन देवेंद्र फडणवीस हे आता ही निवडणूक लढत आहेत। जे भाजपचे नेतृत्व हे आता पूर्णतः देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांची खूप मोठी कसोटी या निवडणुकीमध्ये लागणार आहे। त्यांचं नेतृत्व कसं उभारून येईल हे ते पाहतील आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे लढत देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कारण खरी कसोटी ही इथे भाजपाची पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांचीच लागणार आहे। दुसऱ्या क्रमांकावर राहतील शरद पवार। म्हणजे सगळ्यांचं लक्ष जसं देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाकडे लागलंय तसंच ते शरद पवार यांच्या राजकीय खेळींकडेही लागलेलं असतं। त्यांचा पक्ष फुटला म्हणजे खरं तर अजित पवारांनी पूर्ण पक्षच चोरून नेला। पक्षाबरोबर चिन्हही गेलं, आमदार गेले आणि तरीही शरद पवारांनी अगदी या वयामध्येही लोकसभेत 10 जागा लढवून 8 जागांवर विजय मिळवला। आता अजित पवारांना संपवणं आणि आपला पक्ष उभा करणं, आपल्या पक्षाच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व पुढे आणणं आणि त्यांचा भविष्यकाळ निश्चित करणं हे महत्त्वाचं काम शरद पवारांकडे आहे। आणि म्हणूनच ते पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये आपल्याला उतरलेले दिसत आहेत। त्यांनी पूर्ण ताकद ही पणाला लावलेली आहे। त्यांचं खरा शत्रू अजित पवार जरी असलं तरी त्यांचं पूर्ण लक्ष हे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाकडे असेल। ते देवेंद्र फडणवीस हे टार्गेटवर असतील। अजित पवार यांचे आमदार कसे कमी होतील, आपलाच राष्ट्रवादी पक्ष कसा 1 नंबर आहे हे दाखवण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतील। त्यावेळेस एकनाथ शिंदे यांचीही कसोटी लागणार आहे। ते खरं तर ते 40 आमदार घेऊन भाजपाबरोबर आले होते। शिवसेनेतले 40 आमदार आणि 10 अपक्ष असे 50 आमदार त्यांच्याबरोबर आहे। आता ह्या 50 आमदारांना निवडून आणण्याबरोबरच त्याच्यामध्ये वाढ करणं, यामध्येच त्यांचं नेतृत्व हे उभारून येणार आहे। म्हणजे यावेळेस जी काही लढत त्यांची होईल, जेवढे आमदार त्यांचे निवडून येतील त्यावर त्यांचंही भवितव्य अवलंबून आहे। लोकसभेमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे कामगिरी करून दाखवली होती। 7 जागा जिंकून त्यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं होतं। तर त्यांना जर पुन्हा मुख्यमंत्री बनायचं असेल तर किमान 80+ आमदार त्यांना निवडून आणावे लागतील
मात्र तेवढ्या जागा त्यांना मिळणार नाहीत आणि म्हणूनच त्यांची पूर्णतः मदार जी आहे ती अपक्षांवर असेल. म्हणजे अपक्ष जास्तीत जास्त उभे करून त्यांना रसद पुरवणं आणि आपले 50+30 अशी गणितं मांडून या निवडणुकीला सामोरं जाणं त्यांना गरजेचं आहे. या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व हे खरं कसं ठरेल हे ते पाहतील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ते दावा करतील. अजित पवारांची जी ताकद आहे ती महाराष्ट्रात तोलामोलाचीच आहे आणि सर्वात जास्त अडचणी या त्यांच्या समोरच उभ्या ठाकलेल्या आहेत. म्हणजे अजूनही एकनाथ शिंदे यांची शिवसेना किंवा भाजप हे अजित पवारांना स्वीकारायला तयार नाहीत आणि शरद पवारांच्या टार्गेट पॉईंटवर अजित पवार आहेत. अजित पवार 41 आमदार घेऊन ते महायुतीबरोबर आले. आता त्यांना त्या 41 जागांबरोबरच त्यामध्ये वाढ करणं गरजेचं आहे. मग त्यांना फारशा काही जागा मिळतील असं वाटत नाहीये. म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या वाटणीमध्ये त्यांच्या वाट्याला किती जागा येतील आणि त्याच्यावरून ते निवडून किती आणतील हे आता पाहावं लागेल. शरद पवार त्यांना संपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील. शरद पवारांच्या राजकारणाकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे. विशेषतः ते अजित पवारांवर कशा प्रकारे मात देतात यावर सगळ्यांचं लक्ष आहे. म्हणजे अजित पवारांच्या जागा कमी करण्यासाठी शरद पवार हे कसोसीने प्रयत्न करतील आणि त्यासाठी वाटेल त्या पद्धतीने वाटेल त्या खेळी खेळतील आणि त्याच्यामुळं खरी जी कसोटी आहे या 6 पक्षांमध्ये ती अजित पवारांचीच आहे. म्हणजे या निवडणुकीमध्ये अजित पवारांचा निभाव कसा लागेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यानंतरचे नेते आहेत उद्धव ठाकरे. जे उद्धव ठाकरे यांच्या खरं तर ही अस्तित्वाची लढाई आहे. शिवसेना फुटल्यानंतर आपणच खरे नेते आहोत की आपली शिवसेना खरी आहे हे त्यांना जास्तीत जास्त आमदार निवडून आणून ते सिद्ध करावं लागेल. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तसं काही दिसलं नाही. त्यांच्या सहानुभूतीच्या लाटेवर काँग्रेस स्वार झाली आणि काँग्रेसने त्याचा बऱ्यापैकी फायदा उचलला. राष्ट्रवादी काँग्रेसलाही त्यांचा चांगल्या प्रकारे फायदा झाला. तर स्वतःच्या पक्षाला काही फायदा करून घेता आला नाही. आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या आमदारांपेक्षा जास्त आमदार निवडून आणणं हे खरं जोखमीचं काम उद्धव ठाकरे यांना करून दाखवावं लागणार आहे. आणि तरच जर समजा एकनाथ शिंदेचे आमदार जर निवडून जास्त आले तर शिवसेनेचं शिक्कामोर्तब जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्यावर होईल. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांना जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं हे गरजेचं आहे. खरं तर त्यांचं सर्वस्व या निवडणुकीमध्ये पणाला लागलेलं आहे. काँग्रेसच्या नाना पाटोळेंना आता लॉटरी लागते की काय असंही वाटायला लागले. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा फायदा घेऊन शरद पवारांच्या खेळींचा फायदा उठवत त्यांनी बऱ्यापैकी जागा निवडून आणल्या होत्या. काँग्रेस अगदी चांगल्या चर्चेत राहिली होती. नाना पाटोळेंचं नेतृत्व अगदी उभारून आलं होतं. यावेळेस मात्र त्यांची खेळी कशी राहील, एक बुद्धिमत्तेच्या जोरावर ते खेळतात की पाडापाडीचा खेळ करून जे शिवसेनेच्या काही जागा पाडण्याचा ते प्रयत्न करतील, शरद पवारांना शह देण्याचा प्रयत्न करतील आणि आपलाच पक्ष 1 नंबरला यावा यासाठी ते जे काही प्रयत्न करतील त्यामध्ये त्यांचं नुकसान होऊ शकतं. आणि म्हणूनच नाना पाटोळे यांनी जर विचारपूर्वक आणि शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना बरोबर घेऊन जर खेळी खेळल्या तरच काँग्रेसला फायदा होऊ शकतो. यावेळेस नाना पाटोळे जर चांगला परफॉर्म दाखवू शकले तर ते महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाचे काँग्रेसचे नेते ठरू शकतात. नाहीतर काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्व नाही आहे, नेते नाही आहेत. काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट आहे. मात्र लोक मतदार हे त्यांच्याबरोबर आहेत हे त्यांना दाखवून द्यावं लागेल आणि त्यासाठी त्यांना जास्तीत जास्त जागा त्या जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. एकूणच 6 पक्ष, 6 नेते आणि 6 पक्षांच्या 6 वेगवेगळ्या योजना या निवडणुकीमध्ये कशा उभारून येतात हे आपल्याला पाहावं लागेल.